विकृत नराधमांना कठोर शिक्षा द्या. दापोलीतील संतप्त नागरिकांचं तहसीलदारांना निवेदन. दापोली तालुक्यात अवघ्या काही दिवसांच्या कालावधीत पोक्सो कायद्याअंतर्गत 4 गंभीर गुन्हे घडल्याने दापोली तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर निवेदिता प्रतिष्ठान व समस्त दापोली तालुक्यातील नागरिकांच्या वतीने तहसीलदार दापोली यांना निवेदन सादर करण्यात आलं व सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दापोलीसारख्या सुसंस्कृत तालुक्यासाठी अत्यंत धक्कादायक, संतापजनक व लाजिरवाणी ही बाब आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दापोलीसारख्या सुसंस्कृत तालुक्यासाठी अत्यंत धक्कादायक, संतापजनक व लाजिरवाणी ही बाब आहे. अल्पवयीन मुलीला मातृत्वास भाग पाडणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसंच सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करून भविष्यात अशा विकृत प्रवृत्तींना जरब बसेल अशी मागणी यावेळी करण्यात आली. समस्त महिला वर्गाच्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक, संतापजनक आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. या तीनही गुन्ह्यातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी आणि सर्व आरोपींना भर चौकामध्ये पोलिसांनी त्यांना चापकाचे फटके देऊन सर्व नागरिकांसमोर द्यावे अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे समस्त संतप्त आणि संवेदनशील दापोली तालुक्यातील नागरिक निवेदिता प्रतिष्ठानच्या माध्यमातून करीत आहोत. त्याचप्रमाणे डिसेंबर 2025 मध्ये एका वृद्ध विकृताने एका दिव्यांग युवतीवर अत्याचार केला आहे. त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि त्या दुर्दैवी युवतीला मनोधैर्य योजनेचा लाभ त्वरित मिळावा अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा या निवेदनाद्वारे करीत आहोत. अध्यक्ष निवेदिता प्रतिष्ठान आणि समस्त दापोली तालुकावासीय नागरिक. लहान मुलांना आपण काय सांगतो ह्या गोष्टीच कळत नसतात. तर प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये काय शिकवतो आपल्या मुलांना, किंवा आता मोठे माणसं सुद्धा वृद्ध माणसांकडून पण हे जेव्हा गुन्हे घडतात तर प्रत्येकाने आपली नैतिकता तपासायला पाहिजे, मी तर म्हणते. आणि अशी गोष्ट आपल्याकडे घडू नये म्हणून जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाने अलर्ट राहायला पाहिजे. आता आपण कोणावर विश्वास ठेवू शकत नाही अशी परिस्थिती झाली. तर आपल्या शेजारी पाजारी किंवा आपल्या समोर असं काय घडत असेल तर कृपया तात्काळ आपण ते निदर्शनास आणून देणं वेळीच हे खूप गरजेचं आहे. या प्रसंगी निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत परांजपे, समन्वयक डॉक्टर स्कंधा खेडेकर, दापोली तालुका व्यापारी संघटनेचे सचिव मिलिंद शेठ, प्राध्यापक कुणाल मंडलिक, डॉक्टर आनंद दांडेकर, मुग्धा सरदेसाई, श्रद्धा दांडेकर, वैष्णवी भागवत, महाविद्यालय प्रतिनिधी नेहल पवार तसंच दापोलीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.